नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा आणि विशेष अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2008 ते 2013 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? याचबरोबर 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? याचबरोबर 2019 ते 2023 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर नाशिक, जळगाव, अहमदनगर, याचबरोबर सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, याचबरोबर अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, याचबरोबर नांदेड, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, पुणे, वाशिम, गडचिरोली, गोंदिया, ठाणे, पालघर, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, वर्धा, याचबरोबर सिंधुदुर्ग व हिंगोली या राज्यातील 34 जिल्ह्यातील कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट कशी होणार, कर्जमाफी कोणते शेतकरी पात्र असणार, किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार, याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार, याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, याचबरोबर जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, पुणे व वाशिम, याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, पालघर, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, वर्धा, सिंधुदुर्ग व हिंगोली या राज्यातील 34 जिल्ह्यातील कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये कशी होणार कर्जमाफी, कोणते शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार, किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार, याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2019ला 2017ला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा 1.5 लाख रुपयापर्यंतचा सरसकट कर्जमाफ होईल अशी घोषणा त्यांच्या माध्यमातून केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या जवळपास 6 ते 7 याद्या राज्य सरकारच्या माध्यमातून 2017ला प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या. परंतु त्याच योजनेच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी केवाय सुद्धा केलेली होती. परंतु भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी आपली केलेली होती. परंतु त्या केवायसीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी, काही शेतकऱ्यांच्या भरपूर प्रॉब्लेम्समुळे त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आणि काही शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आलेलं होतं. आणि अशा शेतकऱ्यांना जवळपास 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांना जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा करण्यात आलेली होती. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 या योजनेच्या माध्यमातून अशाच वंचित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी कर्जमाफीपासून अद्यापर्यंत वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देईल अशी घोषणा केली आणि या योजनेकरिता निधी सुद्धा उपलब्धता करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जवळपास 6,500 शेतकऱ्यांना, जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी अद्यापर्यंत बाकी आहे. आणि जवळपास या योजनेकरिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरिता जवळपास 6,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि हा जो 6,500 कोटी रुपयांचा निधी जो आहे राज्यातील या जवळपास 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी 1.5 लाख रुपयापर्यंतची केली जाणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दिली जाणार करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता कोणते शेतकरी या योजनेकरिता पात्र असणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत 2014 ते 2019 पर्यंत कर्ज जर माफ झालेलं नसेल तर ते शेतकरी जवळपास कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत. याचबरोबर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचं कर्ज 2017ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालेलं असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत माफ झालेला असेल तर अशा शेतकऱ्यांना, माफ झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेकरिता पात्र ठरवलं जाणार नाही, त्यांना अपात्र केलं जाणार आहे.
आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापपर्यंत म्हणजे दोन्ही योजना असेल, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, या दोन्ही योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेकरिता घेतलं जाणार आहे. त्या शेतकऱ्यांची सरसकट 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरिता 6,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, दुसरी योजनेची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. ती योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना 2019ला त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्ज माफ झालं. जवळपास 8 ते 9 याद्या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या आणि त्या याद्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी KYC सुद्धा पूर्ण केली आणि काही शेतकऱ्यांची KYC पूर्ण होऊन त्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये सुद्धा जमा झाले. त्यांची कर्जमाफी झाली. परंतु बहुतांश शेतकरी असे आहेत त्यांचे कर्जमाफीच्या याद्या आल्याच्या नंतर त्यांनी KYC केली. KYC केल्यानंतर CSC धारकांच्या माध्यमातून त्यांना पावत्या सुद्धा देण्यात आल्या. परंतु त्या पावतीवरची जी काही कर्जमाफीची जी काही रक्कम होती ती रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झाली नाही. मग अशा शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023च्या माध्यमातून अशा ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे, फक्त पैसे ट्रान्सफर व्हायचे राहिलेत, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 864 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करून त्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. मित्रांनो, ही कर्जमाफी नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला याचबरोबर कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती या 16 ते 17 जिल्ह्यासह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, पुणे, वाशिम याचबरोबर रत्नागिरी, गोंदिया याचबरोबर ठाणे, पालघर, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यातील 1,28,000 शेतकरी संख्या, यवतमाळ जिल्ह्यातील 1,28,000 शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कर्जमाफीचा फायदा सुद्धा झालेला नाही. या शेतकऱ्यांना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे. याचबरोबर मित्रांनो, रत्नागिरी, रायगड, वर्धा, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 864 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 6,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलेला आहे. याचबरोबर मित्रांनो, 2008 ते 2013 पर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. 2014 ते 2019 पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. 2019च्या नंतरच्याही शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत धन्यवाद.